हुजूर, ये रिश्ता नहीं होगा हुजूर। नामाकूल, एक और लफ्ज भी अब हम नहीं सुनेंगे। हमसे बगावत करके ऊपर। माफ कीजिएगा हुजूर, लेकिन 4 हाशमों को भेजा था उन्हें रोकने के लिए। रोकने के लिए? मारने के लिए क्यों नहीं? हुजूर, फरमान तो वही जारी किया था, पर अफसोस वो चारों अपनी जान गंवा बैठे हैं। तो अब आप क्या सोच के आए हैं कि जागीरी बढ़ेगी? हाँ, आप नाकाम रहे इसलिए हमें कोई किला इनाम में देना चाहिए। हाँ, जाओ यहां से। हुजूर, लेकिन काम हो गया है। वो लखुजी राजे का भाई बेरुल पहुंचेगा जरूर, लेकिन ये शादी होगी नहीं। ऐसे खोखले दावे अब नहीं चलेंगे। हुजूर, ऐसा जहर बोया है कि ये रिश्ता तय करना उनके उसूलों के खिलाफ है। उसूल क्या होते हैं? उसूल उसूल सिर्फ एक जुबानी खेल होता है। हुजूर, ये हमारे लिए, लेकिन इन मरहट्टों के लिए उनके उसूल ही जान से बढ़कर होते हैं। अब देखिएगा, ये रिश्ता नहीं होगा। जाओ, हमने क्या कहा तुमसे? तुम जाओ यहां से। लगता है अब हमें ही कुछ ना कुछ करना होगा। वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो, जाधवांच्याकडून प्रस्ताव आलाय यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही तिथे दाखवलं नाही, पण आम्हाला वाटलंच होतं. अगदी नाही असं नाही, किंबहुना स्वारींशी आमचं बोलणं सुद्धा झालं होतं. ते म्हणाले त्यांना पाऊल उचलू देत. हो का? बर. हो, पण यांना यातलं काहीच नको सांगूया. नाही म्हणजे दादासाहेब आल्यावर चर्चा करू. आता एवढ्या मोठ्या ठिकाणी सोयरीक होणार तर आपण घाईने बोलायला नको. बर, असंही आणि व पण परंतु चुकून इकडचं तिकडे झालं तर पंचायत. तेही बरोबरच आहे, पण खरं सांगू का, आम्हाला आता फक्त जिजाबाई समोर दिसू लागल्यात. वहिनी साहेब, आता दादासाहेब येईपर्यंत अतिथी देवो भव, आपण त्यांचं उत्तम आदरातिथ्य करू. हो बाई, त्यांच्या मनात संदेह राहायला नको. लखोजी राजे, वजीर आलम मियां राजू जी, आपकी अजमत कायम रहे. आपको देखकर हमेशा एक सुकून सा मिलता है. जी? आप में वो महलों वाले तेवर नहीं है ना. आपकी सादगी आपके पूरे परिवार में उतर आई है. जी, बहुत बहुत शुक्रिया. और तेवर क्यों करे, जो भी है बादशाह हजरत की रहमदिली है, हमारा क्या है. ये हुई ना बात. इसे उसूल कहते हैं, वरना कुछ लोगों के लिए उसूल तो महज एक जुबानी खेल होता है. काश सब आप जैसे होते. मतलब हम कुछ समझे नहीं. जुबान से निकली हुई बात को जी जान से संभालना, यह भी उसूल है. जैसे रंग पंचमी में आपकी जबान से निकला हुआ लफ्ज कि जोड़ा अच्छा है. नहीं नहीं, वो बस ऐसे ही. लेकिन अगर यही बात मालोजी राजे पकड़ कर बैठेंगे तो उसे क्या कहेंगे? नहीं नहीं, हमें नहीं लगता मालोजी राजे इस बात को पकड़ के बैठे हैं. नहीं, चलो अच्छा ही हुआ. मतलब आप पर कोई जोर जबरदस्ती नहीं हो रही है. जबरदस्ती?
नहीं, हम पर कोई क्यों करेगा? नहीं, उनकी मनसब बढ़ गई है ना। मालोजी राजे अब 5000 ही हो गए हैं, और मनसब बढ़ने के बाद तो अच्छे अच्छों के तेवर बदल जाते हैं जनाब। नहीं नहीं, वो शूर है, होनहार है, 5000 के काबिल है। काबिल है, मगर इसका मतलब ये नहीं कि आपकी और उनकी बराबरी हो जाए लखोजी राजे। रिश्ते बराबरी वालों में होते हैं। आपकी इज्जत, आपकी शोहरत एक दिन की नहीं है, पुरखों से आपने कमाई है। आपकी बेटी सोच से आगे है और मालोजी राजा का बेटा नजर से। जोड़ी वाकई अच्छी है। नहीं नहीं, सोच लो। तुम्हालाही वाटतं? हो, चांगला योग जुळून आला आहे तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. जगदेवा, तुम्ही जी आणि गोमाजी, तुम्ही दोघांनी मिळून आमच्या वतीनं तुमच्या पुत्रीच्या सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन वेरूळला प्रस्थान करावं. जगदेवाला भोसल्यांच्याकडे सोयरिकेचा प्रस्ताव घेऊन पाठवण्यात आम्ही थोडी घाई तर नाही केली ना? गोमाजी, जी चला आपण निघूया. होय. शिकारीवर जायचा बेत आखताय का? नाही, पण आम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून विश्रांतीची गरज आहे. नाही नाही, तसं नाही जी. पर सोयरिकीची बोलणी करायला गेल्यावर तिथं राहू नये असं वडवडील सांगत आले. आणि नुसतं राहायचंच नाही तर काय काही कुळांमध्ये तोंडी पाणी सुद्धा घेत नाहीत. म्हणून तर आम्ही दुपारी विषय काढत होतो. हे ज्या कुळात असेल तिथे असेल, आम्ही त्याला नावं ठेवणार नाही. परंतु आम्ही सिंदखेडला आल्यानंतर आत्याबाई आम्हाला आल्या पावली सोडतात का? आम्हीही तिथे राहतोच ना, माहेरी आल्यासारखं. नाही, ते पण बरोबर आहे, पण त्यावेळी विषय सोयरिकीचा नसतो ना, यावेळी आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही तुमच्या सासूरवाडीला आलाय असं समजा. बिंबाई बाई हक्कानं माहेर वाशिण म्हणून आल्या होत्या, हो की नाही? आता आम्ही काय बोलू आता? हे बघा, आम्हाला तुम्हाला पेचात पाडायचं नाहीये. फक्त तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या, इतकंच. हो ना. आणि दादासाहेब आल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही नाही, वजीर आझमकडे तुमचे आणि आमचे दादासाहेब गेलेत. आता तिथून माघारी परतणं त्यांच्यावर नाही, वजीर आझम यांच्या लहरीवर अवलंबून आहे. तोपर्यंत आम्ही कसं राहणार? नाही, पण म्हणजे दादासाहेब आल्याशिवाय आम्ही सोयरिकीचं बोलणं उचित दिसत नाही. बरं, ठीक आहे. आजची रात्र आम्ही मुक्काम करतो, पण सकाळी लवकर आम्ही निघतो. मालोजी राजे आले की त्यांच्या कानावर हे घाला. अहो, आम्ही राहण्याविषयी बोलत होतो. आमची स्वारी आणि आमच्या आत्याबाई दोघेही आम्हाला. हो, आता आणखीन आग्रह नको. तुमच्या आग्रहा खातीरच तर आज थांबतोय. बघा, मग आत व्यवस्था केली तर चालेल ना? ते आम्ही बघतो. वहिनी साहेब, तो घोर तुम्ही घेऊ नका. दौलती, ते शहाजी राजांना भेटायची इच्छा होती. भेटलं तर चालेल ना? हो हो, त्यात वावगं ते काय, आम्ही त्यांना पाठवतो. गोमाजी जी तू कुठे निघालास? हा, धाकलधनी आपली व्यवस्था झाली, पर खंड्यान मल्हार आपल्या वाटेकडे डोळं लावून बसले असतील. त्यांची व्यवस्था करून येतो. संभाजीराज, ते घोड्याची पागा आणि हिराजी या चांगलं आहे ना? आता आठवण आली का?
हा? घोड्यांचे आवाज येत आहेत ना? दुपारपासून तिकडे बूट टेकून बसला होतात आणि आम्हाला पाठवलं हिराजीकडे घोडं घेऊन. आहे म्हणजे ते हो, जरा ना आपल्या पायरीत राहून बोला. विचारा त्या हिराजीला, त्याची हिंमत तरी होईल का उसरीच्या आत पण पाऊल टाकायची? चुकी झाली, मी बघतो. नाही म्हणजे काय आहे, होमाजी हा आमच्या परिवारातलाच आहे. सगळ्यांना तालीम खाण्यापासून ते घोडसवारीपर्यंत तोच शिकवतो. हो, मग काय डोक्यावर बसून नाचवायचं का? बघा, आमच्या घरात असलं काही नाहीये. आणि त्या जाताना भुवई बी वाकडी करून गेला तो. म्हणजे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे डोळे हातात काढून द्यायची हिंमत भोसल्यांमध्ये आहे. आणि त्या जाताना भुवई बी वाकडी करून गेला तो. म्हणजे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचे डोळे हातात काढून द्यायची हिंमत भोसल्यांमध्ये आहे. काकासाहेब, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. फार फरक आहे. आम्हात आणि संभाजी दादासाहेबांच्यात ना. अहो, बोलण्यात जरा उग्र वाटतात, पण दिलाचे साफ आहेत. आपापर भाव नाही, एकास एक, दुसऱ्यास वेगळी वागणूक नाही. हो, कसं आहे, वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघ्या म्हटलं तरी खातोच. मग कशाला कोणाला घाबरायचं? जे म्हणत येईल ते बोलून टाकायचं. हो, पण त्यामुळे जे ओळखत नाही त्यांचा गैरसमज होऊ शकतो दादासाहेब. अहो, मग होऊ देत ना. कोणाच्या पदरचं खातो का? नाही ना. आणि हे बघा, आपली मान फक्त शंभो महादेवा पुढे झुकवायची, बाकी कुणा पुढे नाही. आणि तसं बी काकासाहेब म्हणतातच ना, तोच बुद्धी देतो, तोच विचार देतो. अरे बापरे, सगळ्यांचे असेच विचार आहेत. हो, मग असणारच ना. हो, आम्ही एकाच कुळातले आहोत. क्षमा असावी. आपला अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पण ते बरोबर म्हणाले, कुळात किती फरक असणार. अवघड आहे. आम्हाला संदर्भ कळला नाही. काय अवघड आहे? जिजा, काय नाही, चांगलंय. देवावर भरोसा आहे, चांगलंय. भरोसा आहे, पण त्यावर आम्ही भार द्यावा हे आमच्याही मनात नाही आणि आमच्या आबासाहेबांच्याही मनात नाही. विचार त्यांनी दिले, बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे, तर त्याचा वापर आपणच करायला हवा. आणि आमचे आबासाहेब तर म्हणतात, आजचा विचार सगळेच करतात. राज्य चालवणाऱ्याने आजचा नाही तर पुढचा विचार करायला हवा. वाह, फार उमदे विचार आहेत तुमचे. लखुजी राजे बेफिक्र रहिए. आधा अर्ज है. जी, आदिल शाह के फौजों की वजह से आपको फिक्र हो रही होगी, है ना? फिकर? लखुजी राजे, हम मानते हैं कोई शख्स अपने आप से बात करता है तो उसके पीछे कोई ना कोई फिक्र जरूर होती है. हाँ, बिल्कुल. इंदापुर के लिए मालोजी राजे रवाना होंगे. वैसे उनका सरंजाम बढ़कर 5000 ही हुआ है. ये खबर तो आपको मिली होगी, आपके रिश्तेदार जो ठहरे. हाँ, ना. लखुजी राजे, आप ऐसे ही हाँ नाना करेंगे, ये आपको शोभा नहीं देता. हाँ, मतलब मालोजी राजे 5000 झाले हे समजलं, पण रिश्तेदार म्हणाला त्याला नकार दिला. क्यों? लखुजी राजे, आपने सोचा नहीं? लेकिन उस हादसे को कितना खींचे और क्यों? कुछ हादसे प्यारे होते हैं. दूसरी बात, कुछ पल ऐसे होते हैं जिनको हम पारस का पत्थर मानते हैं. इन पलों में
सुनहरे होने की काबिलियत होती, लेकिन रिश्ते में काफी सारी बातों पर गौर करना पड़ता है। लखू जी राजे, बात अगर दूसरे की हो रही होती तो हम मानते थे, मगर बात मालोजी राजे की हो रही है, जिनकी तरफदारी आपने खुद दरबार खास में की थी। आप ही ने उनके पुरखों की जागीरी दिलवाने में सिफारिश की थी। इसका मतलब आप उनको जानते हैं, पहचानते हैं। आप दोनों का ससुराल भी एक ही है। जी, उसी पर सोच रहे हैं। बहुत सोचेंगे तो जज्बात बहकने लगते हैं और ख्यालात बिखरने लगते हैं। हम ऐसी चीजें अपने एहसास पर तय करते हैं। दोघा वजिरांना जिजांच्या सोयरिकीत एवढा रस का? हुजूर, ये वजीरों का खेल नहीं है, बादशाह का है। और ये है खेलों का बादशाह, शतरंज। सुभान अल्लाह। अच्छा, आप कुछ फरमा रहे थे। यहाँ और काबुल कंधार में ये अलग अलग खेला जाता है? कुछ ज्यादा फर्क नहीं है हुजूर। हमारे यहाँ इसे वजीर कहते हैं और उधर मलिका कहते हैं। बहुत खूब। और ये प्यादा पहली चाल में 2 घर चलता है और हमारे यहाँ 1 घर चलता है। वाह। और ये प्यादा मुखलिस घर तक पहुंच जाए तो मलिका बन जाता है। आपका एक प्यादा यहां से आगे आ रहा, दूसरी ओर हाथी भी है, दोनों मिलकर हमारे तख्त की ओर बढ़ रहे हैं। हमें उसी की फिक्र है। मैं कुछ समझा नहीं हुजूर। भोसले और जाधव मिलकर हमारे तख्त की ओर बढ़ रहे हैं, ऐसा लगता है। नहीं हुजूर, वो तो फरमान सुनने के आदी है। पुश्तैनी गुलामी और चाकरी की वजह से ये बात उनके सोच में भी नहीं आएगी। और वो तख्त के लिए इतने वफादार है कि दोनों साथ आ जाए तो हम आदिल शाही से क्या, मुगलों से भी लड़ सकते हैं। हुजूर, वो हमारे आगे लड़ने वाले प्यादे हैं। आप तख्त के बारे में बेफिक्र रहिए। जगदेवराव जी। दादासाहेब आल्यावर तुमचा प्रस्ताव त्यांच्या कानावर आम्ही घालतो. आमच्याकडून पाहुणचारात जर काही चूक झाली असेल तर मनात धरू नका. काय गो माझी? नाही नाही, काय नाही जी. नाही, कशातच काही कमी केलं नाहीत. दुपारपासून तिकडे बूट टेकून बसला होता आणि आम्हाला पाठवलं हिराजीकडे घोडं घेऊन. हाय म्हणजे ते हो, जरा ना आपल्या पायरीत राहून बोला. पण 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 हेच की आम्हीच 1 दिवसापेक्षा जास्त थांबू शकलो नाहीत. आम्हालाही आदरातिथ्य भावलं, पण आज माघारी फिरावं लागतंय. आम्हाला वाटलं काही गैर घडलं की काय. नाही नाही, तसं मनात पण आणू नका. येतो. वजीर आजम, आप अपनी कही हुई बात भूल जाते हैं। जी, आप ही ने कहा था अगर ये प्यादा आखिरी घर तक पहुंच जाए तो वो मलिका बन जाता है। अगर वो प्यादा है तो वो भी मलिका बन सकता है। हाँ, मलिका बन सकता है, मगर बादशाह तो नहीं बनेगा। बिल्कुल दुरुस्त, ठीक है। उनका रिश्ता होना इस सल्तनत के हक में है, उसकी सारी जिम्मेदारियां आप उठाएं। जी हुजूर, मगर एक दरख्वास्त है।
वक्त की नजाकत में हो सकता है कि आपके फरमान की जरूरत आ जाए, तो बेशक सल्तनत को महफूज रखने के लिए हम ये जरूर करेंगे। जाऊन तुमच्या आबासाहेबांना घेऊन या ताबडतोब। बरं. आबासाहेब, यांना कशाला घेऊन आलात? जाऊन तुमच्या आऊसाहेबांना घेऊन या। आबासाहेब आलेत. त्यांना कोणी गुळ पाणी दिलं की नाही? आम्हाला नकोय, आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही। का आबासाहेब, कोणाचं काही चुकलंय का? नाही नाही, आमचंच चुकलंय। येऊ देत, तुमचे काकासाहेब येऊ देत, तुमचे आऊसाहेब येऊ देत, मग आम्ही बोलू। आधी आम्हाला जबाब हवाय। दादासाहेब, आम्ही हजर झालो, काय गलती झाली? तुमच्या आमच्या सैन्याची व्यवस्था काय लावली आहे सांगा? चारी दिशांना विभागून ठेवलंय। म्हणजे 750 ठेवलेत असंच ना? काय झालं? कधी आलात? आधी वर्दी तरी द्यायची. भाकर तुकडा ओवाळला नाही की पायावर पाणी सांडलं नाही. तुम्ही जरा थांबा। आल्या आल्या असं सगळ्यांना धारेवर धरायचं म्हणजे? विचारा, विठोजी राजांना आम्ही अष्टदिशांना हजारी सैन्य ठेवा असं बजावलं होतं नाही का? पण दादासाहेब, काय? काही नाही। पण आबासाहेब, आपल्याकडे तर सगळे मिळून 3000 सैन्य आहे. मग काकासाहेब अष्टदिशांना हजारी सैन्य कसे ठेवणार? मग आम्ही मूर्ख आहे म्हणून विचारतोय का, की आम्हाला आकडेमोड येत नाही? अहो, 3000 सैन्य असताना अशी कशी व्यवस्था लावता येईल? 5-5 हजारी मनसब असल्यावर तरी येईल ना? 5000? विठोजी राजे जी, असं मान खाली घालून तोंडात पुटपुटणं 5000 मनसबदाराला शोभत नाही। 5000? अहो, म्हणजे काय आहो? कर्तव्य बजावल्यामुळे, पराक्रम गाजवल्यावर काहीही अपेक्षा नसताना मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले या दोन्ही भावांना 5-5 हजारी मनसब देण्यात येत आहे। अगं बाई, मुंबाजी, जा आऊसाहेबांना बोलवा, सगळ्यांना बोलवा। दौलती, नौबत वाजू दे, शिंग फुंकून सगळ्यांना कळू दे, जा। आम्ही आता साखरच वाटतो. एवढी आनंदाची वार्ता दिली. जना, भाकर तुकडा घेऊन ये ग. काय कशी वाटली गंमत? मायूस हो वजह? कुछ नहीं। ठीक है, हम रियासती कामों में उलझे हुए हैं, आप खलल ना डालें। रियासती? किसी की शादी जोड़ना, किसी को जागीरी दे देना? हमारी नजर से देखोगे तो ये रियासत की जड़ें हैं। और तो और पातशाह हजरत, वो भी अब शादी मामले में दिलचस्पी देने लगे। जवाब वही है, वो भी जानते हैं रियासत की बुनियाद यही है। तो
हम एक सवाल पूछ सकते हैं? किसे? हमें या पातशाह हजरत को? हमारे अब्बू को। बेशक। आपका भी लड़का है और उस शातिर से बड़ा है। हाँ है। इसमें सवाल क्या है? अब आप भूल गए हैं या नजरअंदाज कर रहे हैं? क्योंकि हमने तो नहीं सुना आपने हमारे शादी के बारे में, हमारे जागीरी के बारे में पैरवी की हो। पहले हम शादी के बारे में बात करते हैं। हम आपके रिश्ते पर सोच रहे हैं। अच्छा, हम भी जानना चाहेंगे कि किस उमराव की बेटी से सोच रहे हो? अरे सोच में तो कम से कम अपना हुनर दिखाओ। हम आपका किसी उमराव के बेटी से क्यों निकाह करेंगे? सोचेंगे तो मुगलिया सल्तनत की शहजादी, आदिल शाही सल्तनत की शहजादी, इनके बारे में सोचेंगे। रही बात जागीरी की, तो बेटे याद रखना, तुम्हारे वालिद वजीर आजम है, तो आपके सपनों में जागीरी नहीं, तख्त होना चाहिए। कुछ हजम हो रहा है? जी अब्बू, आप हमारा कितना ख्याल रखते हो। तो अब आप क्या करोगे? आज से हम यही सपना देखेंगे। वजीर आजमचा आपल्यावर विशेष ध्यान आहे बरं का. एवढ्या गडबडीत शहाजी राजांच्या सोयरिकीचा विषय काढला. अगं बाई, आम्ही पण बघा किती वेंधळे असू. अहो, सिंदखेडहून चिरंजीवांसाठी प्रस्ताव आलाय. काय राजे, हरकून गेलात आणि विसरलात की काय? आम्हाला कल्पनाच नाही. अवघडले पण येईल म्हणून आम्हीच सांगितलं नाही. पण बघा ना, तुम्ही तिकडे गेलात, इकडे सोयरिकीचा प्रस्ताव आला, तिकडे तुमची मनसं 5000 झाली. शंभू महादेवाच्या मनात आहेच. एकावर एक मंगल घटना जुळून येतात. अहो, आमच्याकडूनही राहिलच की. ऐकलत का? शेख बाबांनी सुद्धा कौल दिलाय. म्हणजे आता तुमची सोयरीक पक्की. तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग असंच होईल. अहो, आता बघाच, जाधवरावांच्या इतमामाला साजेसच कार्य करूया. अगदी तोडीस तोड. अहो शहाजी राजे, तुमच्या सोयरिकीचे बोलणं सुरू आहे. अहो, असे बावरून जाऊ नका. तुम्ही खूप नशीबवान आहात. सोयरीक जुळण्यापूर्वी तुम्ही त्यांना बघितलंय आणि आम्ही सुद्धा त्यांना भेटलोय. नाही, अजून कळलेलं दिसत नाही. अहो, लखोजी रावांची लेक जिजा. तर या आहेत आमच्या जिजा. दास नहीं, राजे. शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले. जनाब की आदब और फरमाबदारी देख के हमें यकीन हुआ था कि आप वेरूळ के भोसले ही होंगे. पण उमाबाई, अहो, बरं, आपल्याला उद्या मुक्काम इंदापूर गडीला हलवायचा आहे. अगं बाई, मग
मग काय, अहो ते वेगळं हे वेगळं. जे ज्या वयात व्हायला हवं ते व्हायलाच हवं. आपण हे लग्न करूच आणि तेही धूम धडाक्यात करू. खंड्या, तुला ठाऊक आहे का, आमच्या सोयरिकीबाबत गडीत काही चर्चा सुरू आहे. वेरूळचे आहेत आणि भोसले आहेत हे ठाऊक झाले आता आम्हाला. आता नाव विचारू नकोस बरं, ते आम्हाला सुद्धा ठाऊक नाही. 10 भाऊ आहेत, त्यातला नेमकं कोण ते ठाऊक नाही. आम्हाला इतकी माहिती लग्न आधी आहे हेच आमच्या आऊंना खूप वाटतंय. आता आम्ही दूर जाणार हे नक्कीच. मग आपली भेट कशी होणार? का आम्हीच तुला आमच्या होणाऱ्या सासरी घेऊन जाऊ? सांग ना. आम्ही कुणाशी बोलणार? आम्ही जशा तुझ्याशी बोलतो तशा कुणाशीच बोलत नाही. काही काम आहे का आमच्याकडे? नाही जी. नाही, दुसऱ्यांदा डोकावताना पाहिलं म्हणून आम्हाला वाटलं की काही काम आहे. नाही खंड्या, तुझ्यामुळे आम्ही त्या बाईंकडे पाहिलं. आम्हाला वाटलं तुला काही सुचवायचं असेल, पण खंड्या अरे त्या त्यांच्या कामाच्या गडबडीत होत्या. हा, तर आम्ही काय म्हणत होतो? हा, आबासाहेब आणि ह्यांच्यात ना आमच्या लग्नावरून एकमत नाहीये असं वाटतं. हा, राजे, ओ राजे. ओ शहाजी राजे, कुठं ध्यान आहे? तुम्ही आवाज दिलात दादासाहेब. हो, ओरडून ओरडून आमचं नरडं कोरडं पडलं आणि तुम्हाला ऐकायलाच येत नाही. कुठला विचार करताय? हा, सोयरिकीचा ना? तुम्हाला कसं कळलं? आधी कुणाशी ते सांगा, मग सांगतो. काय? सिंदखेडच्या जाधवरावांच्या मुलीशी. हा, मी पाहिलंय ना त्यांना. तुमचा जोडा अगदी शोभून दिसेल. आता सांगा कसं ओळखलं? सोपं आहे. दुसरा कुठला विचार करताना तुम्ही एवढा वेळ लावणारच नाही. आणि तुम्ही घोर घेऊ नका, आम्ही थोरले आहोत ना, आम्ही तुमची एकदम चांगली पाठराखण करू. हो, कराल ना. पण काय दादासाहेब, काय तुम्हाला पाठराखण का करावी लागेल? कसं असतं, एकदा लग्न झालं ना की पुरुषाचं हसणं आणि बाईचं रडणं कायमचं थांबतं. काय सांगताय? अहो, कसं होतं, सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या वाटून घेतल्या जातात ना. अर्ध तुमचं अर्ध त्यांचं, पूर्ण असं काहीच मिळत नाही. तेव्हा आता मनाची तयारी ठेवा. अरे बापरे. अहो मग, अहो साधं बोलायची पण चोरी. अहो बोलण्याची संधीच देत नाहीत. म्हणजे आपण बोलायचंच नाही? आपण बोलायचं ना, पण कोणाशी? आपल्या घोड्यांची. ते बिचारे बाकी सगळं ऐकून घेतील. घोड्यांची गप्पा मारायला आवडतं. आता आवडो नाही तर न आवडो, सगळं सगळं त्यांच्याशी बोलण्याची सवय करा.
आधी रेणुका मातेला नमस्कार तर करा. हा घ्या कुंकू घ्या. तुम्हाला सांगितलं ना, सगळा भार तिच्यावर व्हायचा, चिंता करायची नाही. नमस्कार करा. त्यांना अपशकुन वाटत होते. त्यात तुम्ही दोघं गडी बाहेर गेला होतात ना. पण आम्ही सुखरूप परत आलो आणि जगदेवा सुद्धा येणार. काळजी नकोच. तो काही स्वारीशी करायला गेला नाही. तो सोयरिकीचा प्रस्ताव घेऊन गेलाय. तिकडं समजा आनंदी आनंद असेल. वेरुळकरांना 5,000 मनसब मिळाली. सणासुदी सारखी तिकडं धामधूम असेल. आता काही काळजीचं कारण नाही ना. हा काय तुम्ही रेणुकेवर सोपवलंय ना सगळं. मग आपण मनात चांगलंच आणायचं जाऊ बाई. शंका आणायचीच नाही. हा सौभाग्यवती भावा. बघा, जिजा जिथं जाणार आहेत तिथं रेणुका मातेनं आधीच व्यवस्था करून ठेवली आहे. अगदी मनातलं बोललात मधल्या बाई. जगदेवा आल्यावर त्यावर आपण बोलू. जिथं 2-2 वजीर आपल्या जिजांच्या सोयरिकीबाबत विचार करतायत, आम्हाला रेटून बोलतायत, त्यावर विचार नको करायला. पण त्यांना काय करायचं हाच प्रश्न आम्हाला पडला होता. त्याच्यावर जवाब असा मिळाला की जर त्यांना करायचं असेल तर मग आपण त्यात पडायचं का? म्हणजे काय म्हणाले? दरबारात विषय झाला? नाही, दरबारात नाही. पण मी आणि राजू म्हणत होते की जरी वेरुळकरांना 5-5 हजारी मनसब केली तरी आपल्याला मोठ्या कष्टानं ही पत आणि इब्रत मिळाली. त्याची तुलना होईल का? पण तुलना करायचीच कशाला? अगदी बरोबर बोलताय मधल्या बाई, पण पूर्ण तर होऊ दे. मलिक अंबर यांनी विचार करायला सांगितलं होतं ना? आजही विचारलं होतं. झाला का विचार? आम्ही म्हटलं नाही. त्याच्यावर ते म्हणाले की बहुत सोचने से जज्बात बहकने लगते हैं और ख्यालात बिखरने लगते हैं. हम तो ऐसी बातें एहसास पर ही तय करते हैं. मग जगदेवा काय जवाब घेऊन येतोय त्याच्यावर ठरवूयात पुढे काय करायचं. आता काय ठरवायचं आहे? प्रस्ताव घेऊन तर गेले आहेत ना. आपल्याला हा विचार तर करावाच लागेल की या 2 वजिरांना आपल्या सोयरिकीत एवढा रस का? प्रस्ताव गेलाय, अजून वाटाघाटी सुरू केलेल्या नाही. पुन्हा विचार करता येईल. पण या मोठ्यांच्या राजकारणात आपल्या जिजांची उगीच भरड व्हायला नको. त्या आपल्यालाच पश्चातापाची पाळी यायला नको. अहो तुम्ही काय करताय? सगळे खोळंबलेत. सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागून राहिल्यात. बघा तरी. मागावून म्हणा, दुनियेची उठाठेव करता.
स्वतःच्या घडीत काही करत नाही. झालं बघा, आता आम्ही जातो आमच्या कामाकडे. चालू द्या तुमचं. बर, मुलांनो इकडे चला या गं. जावळ खेळायला. हे नीट घेऊन जा, पडलं तर स्वारी परत येईल. दादासाहेब तुम्ही डावा उजवा काही मानतच नाही. का मानावं? हा? आम्ही तर म्हणतो कुणीच मानू नये. अहो ही सगळी आपली कामं आहे. ही बायकांची, ही पुरुषांची असं काही नसतं. देवानं काही सांगितलं नाही, आपणच आपल्या सोयीने केली. बरं बघू. धनी अगदी शंभू महादेव आणि आहेत बरं, साधं भोळ. अगदी सगळं शंभू महादेवासारखंच आहे बर का. साधे बोळे नुसते नाहीयेत, कधी रागवले ना तर प्रलय तांडव सुद्धा तसाच मांडतील. म्हणजे आऊसाहेब, आबासाहेब पण तिसरा नेत्र उघडतील असंच ना? नको बाई, तशी वेळच आपण येऊन द्यायची नाही. चला आवरा ग लवकर. म्हणतील 2 दिवस झालं तरी जिन्नस अजून लावलेलं नाही. खरंच दर्शन घडेल. कुणाचं दर्शन आऊसाहेब? शंभू महादेवाचं? धपाटा देऊ का आता तुम्हाला? चला लवकर, जा ग तुम्ही. आज आम्ही मुद्दाम आपल्याकडे आलो. कुणाविषयी तक्रार आहे का? नाही म्हणजे राघोजी राजे आणि अचलोजी राजे यांचा ओढा तालीमखान्याकडे जास्त आहे. त्याची कल्पना आम्हालाही आहे. पण बहादूरजी राजे आणि जिजाक्का मात्र विविध भाषांमध्ये गती राखून आहेत. आत्ताच सारी मंडळी गेली, नाहीतर प्रत्यक्ष आपण बघितलं असतं. आम्ही सगळे गेल्यावरच आलो आहोत. कामच तसं नाजूक आहे. राणी सरकार, आज्ञा असावी. आम्ही जिजांची पत्रिका घेऊन आलो आहोत. त्यांच्या सोयरिकीचा योग कधी आणि कसा आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. खरं तर त्याची आवश्यकता नाही. तिथी आणि वेळ अवघ्या शिंदखेडला ठाऊक आहे. पण असो, समोर आहेच तर बरं आहे. राणी सरकार, आपण बसावे. आहे सोयरिकीचा योग नक्कीच आहे आणि तो चांगला आहे. पण योग जुळून आला तर हे काय? दादासाहेब, या इथे पठारी भाग जरा जास्त आहे. आपल्याला काहीतरी नवीन युगत काढावी लागेल. का? अहो आपण दोघेच होतात तेव्हा विजापूरकरांना भारी पडला. त्याच्या निशाणाचा हत्ती जिंकला. पण आता तर सैन्यबळ पण आहे. संभाजीराजे, आता इंदापूर गडी डोळ्यांच्या बाहुल्यात आली ना, आता इथलं झुंज मनात साठवायचं. आम्ही केलं ते रंकाळा, हे इंदापूर आहे. प्रत्येक ठिकाणाला निसर्गानं वेगवेगळे पंख दिलेत, वेगवेगळे रूपडं दिले. एकासारखं दुसरं नसतं. आणि मग आपल्या पद्धती त्याच असून कशा चालतील? आणि समोरून लढण्या इतकं सैन्यबळही आपल्याकडे नाही. सरळ रणात जायचंच नाही. गैरअंदाज खुलेआम भिडणं चुकीचंच ठरेल. पण मग ते आपल्याला भ्याड म्हणतील. ज्यांना म्हणायचे त्यांना म्हणू द्या. आपण गनिमी कावा करायचा. कमी सैन्यानिशी लढण्याची तीच नामी युगत आहे. तुम्ही इथले माहितगार, आता गपगुमान राहून चालणार नाही. विचार भिंगरीतून बाहेर या.
आणि मग इथला निसर्ग काय सांगतो? अजून उलगडून सांगायचं म्हणजे निसर्गाला आपल्या सोबत घ्यायचं. हे बघा, भीमा नदी इकडून जाते, नीरेला पोटात घेते, बरोबर? दिवसा उन्ह जीव नकोसा करतात. म्हणजे नदीच्या काठानं दुश्मन दिवसा मजल मारेल की रात्री? रात्रीची शक्यता अधिक. हो, विचारच आला नाही का कसं आहे? तेच म्हणतो आम्ही, निसर्गाला विसरून झुंज खेळायला जायचं नाही. हा तालीमखाना नाही. बरं, खिंडी किती आहेत आपल्याकडं? म्हणजे विजापूरकरांना आपल्याकडे यायला खिंडी किती आहेत? एकच आहे की, महादेव खिंड. तिकडं नजरबाज ठेवा. दुश्मन रात्रीच येणार हे डोक्यात ठेवून डोळ्याच्या वाती करून लक्ष द्यायला सांगा. खिंडीतच गाठून त्याला खस्त करू. जी. वेळ वखत वाया दौडू नका. ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी आम्हाला वर्दी द्या. जी. सांगा शिलेदारांना. या. विठूजी राजे, आपल्याच गडीच्या तट बांधणीत हायगय केलेली दिसते. दुश्मन वर्दी देऊन मुजरा रुजू करून येईल असं पालकरांना वाटले की काय? नाही, आम्ही दखल घेतली. जामदार खानाची ताकद कमी पडली असा जबाब पावला. चला, जरा पाय आणि मन मोकळे करून येऊ. शहाजीराजे, आपण काही बोलला नाहीत? काना मनात साठवत होतो दादासाहेब. एकेका गोष्टीत किती किती विचार असतो. आपल्याला हे करता येईल? का नाही येणार? भोसल्यांचं रक्त आहे, नक्की करू. काय झालं? काही अघटित आहे का? नाही, काही विपरीत नाही, चांगला आहे. मग आपण बोलता बोलता थांबलात का? नाही म्हणजे काही काळ कष्टाचा आणि जिकिरीचं जीवन जगावं लागेल म्हणून उत्स्फूर्तपणे आलं. तुम्ही मनाला घोर लावून घेऊ नका. त्यांच्या हातून असं कार्य घडेल ज्यामुळे तुम्हाला आणि या साऱ्या मुलखाला आनंद आणि अभिमान वाटेल. पिढ्यानपिढ्या तो आनंद आणि अभिमान जतन करून ठेवावा असा असेल. पण आमची समजूत पटावी म्हणून तर आपण नाही नाही सांगत आहात. राणी सरकार, आम्ही सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे. राणी सरकार, कोणाशी सोयरिकीचं बोलणं लावलं आहे का? नाही म्हणजे हे विचारणं लहान तोंडी मोठा घास होईल. पण नाही नाही, असं काही बोलू नका. अजून काही नक्की नाही, पण वेरूळच्या भोसल्यांकडे प्रस्ताव धाडला आहे. काही सांगायचं आहे का? काही नाही. आनंद आणि दुःखाचा लपंडाव खेळून तू काय साधतोस रे ईश्वरा? पण आमच्या भाग्यावर सत्ता तुझीच. आम्ही कोण विचारणार आहे? एका हाताने देतोस काय आणि दुसऱ्या हाताने घेतोस काय? ईश्वरा, आपल्या जिजांच्या हातून असं काही कार्य घडेल की त्याचा आपल्यालाच नाही तर साऱ्या मुलखाला आनंद आणि अभिमान वाटेल.
तो आनंद, तो अभिमान पिढ्यान पिढ्या जतन करून ठेवावा असा असेल. थांबा थांबा थांबा. उत्साहाला आलेलं उदाहरण आम्हाला समजतंय, पण शास्त्री भाऊ असं तर म्हणाले नाहीयेत ना की वेरूळच्या भोसल्यांची सोयरीक जुळली तरच जिजांच्या भाग्यात असं आहे म्हणून. नाही, म्हणजे मग जिजांची दुसरीकडे कुठेही सोयरीक जुळली तरी त्यांच्या भाग्यात असंच आहे, हो ना? हो, पण प्रस्ताव आपणच मांडला ना. हो ना, मग येऊ तर द्या. जगदेव आला की कळेलच. आम्ही म्हटलं नव्हतं का तुम्हाला? दादासाहेब आज्ञा. घ्या या 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 या. 100 वर्ष आयुष्य. आत्ताच वारीने तुमचं नाव काढलं. जगदेवा, अवघी गडी तुमच्या येण्याकडे डोळं लावून बसली होती. अवघी गडी? अरे बापरे, मग तर अवघ्यांना निराश व्हावं लागणार आहे. का? काय झालं? कारण की सोयरिकीचं बोलणंच झालं नाही. अहो, मालोजी राजे वेरुळातच नव्हते. मग विठोजी राजे म्हणाले की याबाबत तेच काय ते बोलतील. मग आम्ही तसंच माघारी परत आलो. बघा, झालं समाधान. पण आमच्या उमाबाई त्या काय म्हणाल्या? त्या म्हणजे अगदी तुमचंच प्रतिबिंब आहे बघा वहिनी साहेब. आम्ही सोयरिकीचं बोलत होतो, पण त्यांचं सगळं लक्ष आमच्या जखमांकडेच. वैद्यांना बोलवा, मलमपट्टी करा, यातच सगळं चित्त गुंतलेलं होतं. जखमा? अगं बाई, म्हणजे आमच्या जाऊबाईंना अपशकुन होत होते ते खरं की का? काय झालंय सांगा बघू. अहो, वाटेत तो कासिम खान आधी मांजरासारखा आडवा आला. तो काही ना काही कारणावरून आम्हाला पुढेच जाऊ देत नव्हता, पण तरीही आम्ही पुढे गेलो. मग पुढे वाटेत 4 पुंड आडवे आले. जोरवती, पण हल्ला मात्र पुंड पाळेगारांसारखा होता. म्हणजे हे सगळं त्या कासिम खानचंच कटकार असताना असणार. तुम्ही थांबत नाही म्हटल्यानंतर वेगळ्या मार्गाने त्यांचा रस्ता रोखायचा प्रयत्न केला. पण का? कशावरून? अहो, मियान राजूला सुद्धा ही सोयरीक होऊ नये असंच वाटत होतं. आणि कासिम खान हा त्याच्याच गटातला. तर मग असं असेल तर दादासाहेब, आपल्या गडीतच एखादा आंबा नासका आहे. सगळी आडी खराब होण्याआधी त्याला थांबवायला हवं. हुजूर, बीजापुर से आदिल शाही फौज हमला बोल सकती है. ये वो इलाका इंदापुर. किसका इलाका है ये? यहाँ की जागरी किसके पास है? जी, मालोजी राजा भोसले, इंदापुर. पाशा हजरत ने जिनकी मनसब अभी 5-5 हजार की है. पण वेरूळ कुठे, इंदापूर कुठे? उतनी समझ हम भी रखते हैं. हुजूर, मालोजी राजा वेरूळ से इंदापुर के लिए रवाना हुए. जगदेवा म्हणतो ते खरं आहे. या गोष्टी गडीतूनच बाहेर गेल्यात. नाही तर जगदेवा सोयरीक घेऊन जाणार आणि आम्ही पाच्याला भेटायला जाणार. हे बाहेरून कसं कळेल? आम्ही पाहतो काय ते. गडीत आलेल्या नव्या परक्या पाहुण्यांकडे बारकाईने लक्ष ठेवा. आणि तुर्तास सोयरिकीचा विषय बाजूलाच ठेवा. हे उत्तम. हमें इस जंग में किसी भी हालत में फतेह चाहिए. इसलिए दोनों भी वजीरों को चाहिए कि अपनी अपनी ताकत लगाकर अपनी होनहार फौज को भेजें. हुजूर का हुक्म सर आंखों पर. वजीर आजम मलिक अंबर जी, आपसे उम्मीद है कि यह बात आप आगे भी याद रखें. हुजूर, निजाम शाही तख्त के लिए मलिक अंबर खुदा से भी लड़ सकता है. और यही उम्मीद हम औरों से भी रखते हैं. आम्ही भी आमची जान जोखमीत टाकून लढतोय. हम भी बादशाह का परचम
बुलंद रहे। बुलंद रहे, बुलंद रहे। सुभान अल्लाह। हम यही उम्मीद रखते हैं फौज को भेजने का फरमान इसरार हो। उमाबाई, काय हो, आमच्या गळ्यात नाग आहे की माथ्यावर चंद्र आणि गंगा? हे असं काय विचारणं झालं ते? नाही म्हणजे सकाळी बाया बापड्यांना सांगत होता की शंभू महादेवाचे सगळे गुण आमच्यात आहेत म्हणून. म्हटलं खातर करून घ्यावी की खरंच भारी अर्धचंद्र आणि माथ्यावर शुभ्र गंगा आहे की काय. अय्या, म्हणजे किती लक्ष असतं ते बघा. आम्हाला वाटलं झुंज रण याबाबत तुम्ही बेताकत आहात, पण आमच्याकडे बारकाईनं लक्ष होतं अगदी. अहो, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेलंय तसं झुंज आमच्याशी बांधलं गेलंय. गेल्यावरच सुटका व्हायची. आता काय झालं? भरल्या थाळ्यावर असं कोणी बोलतं का? अहो, अर्थ ध्यानी घ्या. झुंज कायमच राहणार. बरं, आमच्या सवालाचा जबाब नाही दिला. ते भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्रगंगा. हसवताही लगेच बरं येतं तुम्हाला. झालं बघा, बाकी बोलाल पण मूळ जबाब नाहीच आहे. चला, आम्हीच सांगतो. आम्ही शिवशंभूंच्याकडे एकच प्रार्थना करतो, तुमचे सगळे गुण जरी अंगी आले नाहीत तरी विष पचवायची ताकद मात्र द्या. आज हे काय चाललंय? असं काही बाई बोलताय. सुरुवात करा बरं. थाळा समोर ठेवून असं कोणी बसतं का? ती अन्नपूर्णा रुसते म्हणते माझा मान राखत नाही. आता सुरू करा बरं. एक बोलायचं होतं. बोलू? तुम्हाला कधीपासून परवानगी मागायची आवश्यकता वाटू लागली? बोला. नाही म्हणजे संभाजी राजांचं लग्न होऊन 6 मास झालेत. आता शहाजी राजांच्या सोयरिकीबद्दल विचार करायला हवा. अहो, पण वेळ वखत काय? बघा, कोणीतरी आत्ताच म्हटलं ना की झुंज 5वीला पुजलंय म्हणून. उगाच पुढे कशाला सारायचं? जे ज्या वयात व्हायला हवं. बघा, आत्ताचे आणि मागचे आमचेच बोल आम्हालाच परत करताय. नुसतंच लग्न धूमधडाक्यात करू असं म्हणून काय उपयोग? पुढे काही करायला नको. ही इंदापूरची लढाई संपू दे, मग एकदम धूमधडाक्यातच करू. दादासाहेब, आदिलशाही सैनिक महादेव खिंड उतरून आले. अहो, पण आम्ही तर घाट माथ्यावर हालचाल जाणवेल तेव्हा वर्दी द्यायला सांगितलं. आत्ताच वर्दी आली आणि वेळ वखतही कमी आहे. मग आम्ही खिंडीकडे निघतो. अगं बाई, असं भरल्या थाळ्यावरून उठू नका. दादासाहेब, तुम्ही थांबा, आम्ही निघतो. पण आम्ही तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं ना, पश्चिम दक्षिण तुम्ही सांभाळा, आम्ही खिंड सांभाळू. उमाबाई, मन भरलेलं आहे. अहो, पण यांनी पोटाची आग विझते का? असं भरल्या थाळ्यावरून उठू नये. सुरू करा. खिंड उतरून दुश्मन आलाय उमाबाई. आणखीन पुढे आला तर रयतीतली कुटुंब थाळ्यावरून नाही तर उभ्या जिंदगीतून उठतील. विठूजी राजे, तुम्ही निघा, आम्ही निघतोच. जी. अहो, आई अन्नपूर्णे, रागावू नकोस, रुसू नकोस. रयतेची भाकर कोणी हिसकावून घेऊ नये म्हणून स्वारींना जावं लागलं.